हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रावण महिन्याची पवित्र कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. फार पूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नावाचे एक समृद्ध आणि वैभवशाली नगर होते. या नगरात राजा विक्रमसेन नावाचा एक अत्यंत न्यायी, प्रजाहितदक्ष आणि धर्मपरायण राजा राज्य करत होता. त्याचे राज्य सुखी होते, प्रजा आनंदी होती आणि राजवाड्यात कशाचीही कमतरता नव्हती. राजा विक्रमसेनेला 4 राण्या होत्या. पहिली राणी गोमती, दुसरी राणी अन्नपूर्णा, तिसरी राणी वनमाला आणि चौथी राणी छायादेवी. चौघेही सुंदर, सुशील आणि आपापल्या परीने राजावर प्रेम करणाऱ्या होत्या. राजा विक्रमसेनने आपल्या राजवाड्याचा कारभार सुरक्षित चालावा म्हणून प्रत्येक राणीला एक जबाबदारी सोपवली होती. राणी गोमतीकडे गाई म्हशींच्या दूध दुभत्याची जबाबदारी होती. गोठ्यातील सर्व जनावरांची काळजी घेणे, त्यांचे दूध काढणे, त्यापासून तूप, लोणी बनवणे आणि राजवाड्यात लागणारा दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा सांभाळणे. राणी अन्नपूर्णाकडे स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी होती. राज्यभरातील सर्वांसाठी अन्न शिजवणे, पाहुण्यांचे स्वागत भोजनाने करणे आणि रोजच्या जेवणाचे नियोजन करणे. राणी वनमालाकडे राज्याच्या मुलाबाळांची म्हणजेच राजपुत्र आणि राजकन्यांची संगोपनाची जबाबदारी होती. त्यांना शिकवणे, खेळणे, त्यांची काळजी घेणे आणि राणी छायादेवींकडे स्वतः राजाची वैयक्तिक सेवा करण्याची जबाबदारी होती. त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे, त्यांचे मन प्रसन्न ठेवणे. सुरुवातीचे तिचे काही दिवस हे सर्व अगदी सुरळीत चालले. प्रत्येक राणी आपापले काम मन लावून करत होती आणि राजवाड्यात एक प्रकारची शांतता आणि सुसंवाद नांदत होता. पण हळूहळू जसे दिवस जाऊ लागले तसतशी या चौघींच्या मनात एक असंतोष निर्माण होऊ लागला. प्रत्येकीला वाटू लागले की आपल्याला सर्वात कठीण आणि कमी प्रतिष्ठेचे काम दिले गेले आहे, तर इतर तिघींना सोपे आणि सन्मानाचे काम मिळाले आहे. राणी गोमती विचार करू लागली, मी रोज पहाटे उठून गाई म्हशींची सेवा करते. माझे हातपाय शेण मातीने माखलेले असतात. माझ्या अंगाला जनावरांचा वास येतो आणि या उलट राणी छायादेवी फक्त राजासोबत आरामात बसते, सजून धजून राहते. हा कुठला न्याय? राणी अन्नपूर्णा मनातल्या मनात कुडू लागली. मी दिवसरात्र चुलीसमोर बसून स्वयंपाक करते. धुरामुळे माझे डोळे चुरचुरतात, माझा घाम गळतो आणि राणी वनमाला मात्र मुलांसोबत हसत खेळत आरामात दिवस घालवते. माझेच नशीब असे का? राणी वनमाला सुद्धा असमाधानी झाली. मुलांना सांभाळणे म्हणजे किती कष्टाचे काम आहे. त्यांचे हट्ट पुरवणे, त्यांना शिकवणे, त्यांच्या मागे धावणे हे सोपे नाही आणि राणी अन्नपूर्णा मात्र स्वयंपाकघरात बसून चविष्ट पदार्थ बनवते आणि सगळ्यांची वाहवा मिळवते. हा अन्याय आहे. आणि राणी छायादेवी तर सर्वात जास्त अस्वस्थ होती. मी राजांची सेवा करते, त्यांच्या प्रत्येक इच्छेचा मान राखते, पण याला कोणी कामच समजत नाही. लोक म्हणतात मी नुसती ऐश्वर्य आरामात राहते. राणी गोमतीकडे तर किमान स्वतःचे असे वेगळे विश्व आहे. गोठ्यात तिचा दरारा आहे. या सप्त असंतोषाला एके दिवशी वाचा फुटली. राजा विक्रमसेन एका सणासाठी लागणाऱ्या तयारीबाबत चौघी राण्यांना एकत्र बोलावून सूचना देत होता, तेव्हा अचानक राणी गोमतीने आपल्या मनातील खदखद बाहेर काढली. ती म्हणाली, महाराज, मला आता हे गोठ्याचे काम सहन होत नाही. रोज रोज त्या गाई म्हशींच्या मागे धावणे, शेण उपसणे हे काम राणीला शोभणारे नाही. हे काम मी का करावे? तिचे हे बोलणे ऐकताच राणी अन्नपूर्णाही उसळून बोलली, आणि मी काय चुकत आहे असे वाटते का तुम्हाला? दिवसरात्र चुलीकडे बसून राहणे, धुराने डोळे लाल होणे, माझेही हाल काही कमी नाहीत. राणी वनमालाही मागे राहिली नाही. मुलांना सांभाळणे हे तर सर्वात कठीण काम आहे महाराज. त्यांचे हट्ट, त्यांची भांडणे, त्यांचे आजारपण
सगळे मलाच बघावे लागते. आणि राणी छायादेवी तर रडवेला स्वरात म्हणाली, आणि माझी सेवा तर कोणाला कामच वाटत नाही. मी जणू फक्त शोभेची बाहुली आहे. क्षणार्धात राजसभेचे रूपांतर एका वादाच्या मैदानात झाले. चौघीही राण्या एकमेकींवर आरोप करू लागल्या, आपापले दुःख मांडू लागल्या आणि प्रत्येकीला वाटत होते की तिच्यावर सर्वात मोठा अन्याय झाला आहे. राजा विक्रमसेन हे सगळे पाहून पूर्णपणे गोंधळून गेला. त्याने शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण चौघींचा राग इतका वाढला होता की कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी चौघीही रागारागाने आपापल्या महालात निघून गेल्या. राजा विक्रमसेन त्या रात्री अत्यंत बेचैन झाला. आपल्या राज्यात, आपल्या राजवाड्यात अशी कलह माजलेली त्याला अजिबात आवडली नाही. त्याला प्रश्न पडला, या चौघींपैकी कुणालाच खरोखर वाईट काम दिलेले नाही. प्रत्येक काम हे तितकेच महत्त्वाचे आणि आदरणीय आहे. तरीही या असंतोषाचे मूळ कारण काय असावे? रात्रभर झोप न लागल्याने पहाटेच तो उठला आणि विचारमग्न अवस्थेत आपल्या कचेरीत जाऊन बसला. त्याचे मन अशांत होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे उमटली होती. नेमक्या याच वेळी जणू कोणीतरी दैवी शक्तीने पाठवल्याप्रमाणे महर्षी वसिष्ठ त्या नगरात आले. त्यांचे आगमन ऐकताच राजा विक्रमसेनच्या मनात एक आशेचा किरण चमकला. त्याने तात्काळ उठून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्यांना यथोचित आदराने राज्यसभेत आणले. वसिष्ठ ऋषींनी राजाचा चेहरा पाहताच ओळखले की काहीतरी गंभीर चिंता त्याला सतावत आहे. त्यांनी प्रेमळ स्वरात विचारले, राजन, तुझा चेहरा असा उदास का दिसतो आहे? काय चिंता असावी? तुला? राजा विक्रमसेनने काही क्षण संकोच केला, पण मग महर्षींसमोर आपले मन मोकळे केले. त्याने सांगितले की कशा प्रकारे त्यांच्या 4 राण्यांमध्ये त्यांच्या कामावरून सतत भांडणे होत आहेत. कशा प्रकारे प्रत्येकीला वाटते की तिलाच अन्यायकारक वागणूक मिळत आहे आणि या सगळ्यांमुळे राजवाड्यातील शांतता पूर्णपणे भंग पावली आहे. वसिष्ठ ऋषी हे सगळे शांतपणे ऐकत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटले, जणू त्यांना या भांडणामागचे खरे रहस्य आधीच माहीत होते. ते म्हणाले, राजन, चिंता करू नकोस. हे भांडण साधे नाही. यामागे एक खोल कारण आहे. तुझ्या राण्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्माशी हे जोडलेले आहे. चल, आपण त्यांच्या महालात जाऊन हे रहस्य उलगडूया. राजा आणि महर्षी वसिष्ठ दोघेही राणी कक्षाकडे निघाले. वाटेत राजाच्या मनात असंख्य प्रश्न गुंगावत होते. पूर्वजन्मीचे कर्म म्हणजे नेमके काय? आणि याचा आजच्या भांडणाशी काय संबंध आहे? राणी कक्षात पोहोचल्यावर राजाने चौघी राण्यांना एका मोठ्या दालनात एकत्र बोलावले. राणी गोमती, राणी अन्नपूर्णा, राणी वनमाला, राणी छाया देवी चौघेही अजूनही एकमेकींकडे रागाने पाहत होत्या. कोणीही कुणाशी बोलायला तयार नव्हती. महर्षी वसिष्ठ त्या दालनात प्रवेश करताच सर्वत्र एक गंभीर शांतता पसरली. त्यांनी शांत पण करारी स्वरात विचारले, हे भांडण कशामुळे सुरू झाले ते मला सांगा. प्रत्येकीने आपले मन मोकळे केले. चौघींनी आपापली कैफियत मांडली. मीच का हे काम करावे, हाच प्रश्न प्रत्येकीच्या तोंडून वारंवार बाहेर पडत होता. राजा विक्रम सेनाने हतबल होऊन महर्षींकडे पाहिले आणि म्हणाला, गुरुवर्य, मला यांना हीच कामे का सोपवावीशी वाटली हेच मला कळत नाही. जणू कुठल्या तरी अदृश्य शक्तीने मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. हे ऐकताच महर्षी वसिष्ठांच्या चेहऱ्यावरचे स्मित अधिकच गडद झाले. त्यांनी डोळे बंद केले, काही क्षण मौन धारण केले आणि आपल्या दिव्य अंतर्दृष्टीने त्या चौघींच्या पूर्व जन्माचा शोध घेऊ लागले. दालनात एक विलक्षण शांतता पसरली होती. राजा आणि चौघी राण्या श्वास रोखून महर्षींकडे पाहत होत्या. काही क्षणानंतर महर्षी वसिष्ठांनी डोळे उघडले आणि त्यांच्या नजरेत एक तेज चमकत होते. त्यांनी प्रथम राणी गोमतीकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, राणी गोमती,
तुला दूध दुपत्त्याचे हेच काम का करावे लागते, याचे उत्तर तुझ्या मागील जन्मात दडलेले आहे. नीट ऐक. आणि इथेच महर्षी वसिष्ठांनी एका अद्भुत 4ही राणींचे नशीब उलगडणाऱ्या कथेला सुरुवात केली. अशा कथेला जी ऐकल्यावर राजा विक्रमसेन सह त्या चौघींचेही डोळे विस्फारणार होते. दालनात पसरलेल्या त्या गंभीर शांततेत महर्षी वसिष्ठांनी राणी गोमतीकडे पाहत आपली कथा पुढे सुरू ठेवली. ते म्हणाले, राणी गोमती, फार पूर्वीच्या एका जन्मात तू एक गाय होतीस. एका हिरव्यागार रानात तू मुक्तपणे चरत असे. निसर्गाच्या सानिध्यात तुझे जीवन शांततेत व्यतीत होत होते. त्या रानाजवळच एक प्राचीन शिवलिंग होते, जे वर्षानुवर्षे तिथे स्थापित होते, पण त्याची फारशी पूजा अर्चा होत नव्हती. कारण ते रान निर्जन होते. तिथे फार कमी लोक येत असत. पण तुझ्या मनात एका पशुयोनीत असूनही एक अद्भुत भक्तिभाव जागृत झाला होता. तो भक्तिभाव बघून तुझे मन करुणेने भरून आले आणि तू त्या शिवलिंगावर तुझ्या मनात एका पशुयोनीत असून एक अद्भुत भक्तिभाव जागृत झाला होता. भर दुपारी जेव्हा सूर्य आकाशाच्या मध्यभागी तळपत असे, तेव्हा तू त्या शिवलिंगाजवळ जाऊन उभी राहत असे आणि तुझ्या कासेतून वाहणाऱ्या दुधाच्या धारा त्या शिवलिंगावर अभिषेकासारख्या वाहत असत. हे तू रोज न चुकता अखंडपणे करत होतीस. तुझ्या मनात कुठलीही अपेक्षा नव्हती, कुठलाही स्वार्थ नव्हता. केवळ एक निरागस नैसर्गिक भक्ती होती, जी तुझ्या अंतःकरणातून उत्स्फूर्तपणे प्रगट होत होती. भगवान शंकर तुझ्या या निस्वार्थ सेवाने अत्यंत प्रसन्न झाले. पण दुर्दैवाने एके दिवशी अचानक तुझा मृत्यू झाला आणि तुझे हे व्रत अपूर्ण राहिले. तुझ्या आत्म्याला त्या अपूर्ण व्रताची खंत कायम राहिली. म्हणूनच जेव्हा तुला मनुष्य जन्म आणि राणीपद प्राप्त झाले, तेव्हा भगवान शंकरांनीच राजा विक्रमसेनच्या मनात हा विचार पेरला की तुला दूध दुपत्त्याचे काम सोपवावे, जेणेकरून तुझे ते अपुरे राहिलेले व्रत, तुझी ती अपूर्ण सेवा या जन्मात पूर्णत्वास जावी. हे ऐकून राणी गोमतीचे डोळे विस्फारले. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. महर्षी वसिष्ठ पुढे म्हणाले, राणी गोमती, तुझ्यासाठी माझा हा एक संदेश आहे. तुझा पती हा साक्षात शंकर आहे असे समज आणि तो जे सांगेल त्याप्रमाणे श्रद्धेने वाग. यातच तुझे खरे कल्याण सामावलेले आहे. हे व्रत मनोभावे पूर्ण केलेस तर पुढील जन्मी तुला मोक्षप्राप्ती होईल. हे ऐकताच राणी गोमतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतके दिवस जे काम ती अपमानास्पद समजत होती, ते तर तिच्या स्वतःच्याच अपूर्ण भक्तीचे फळ होते. तिने ताबडतोब उठून महर्षी वसिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवले, त्यांना वंदन केले आणि तिच्या मनातील सगळा राग, सगळी कटुता क्षणार्धात विरून गेली. आता महर्षी वसिष्ठांनी आपली नजर राणी अन्नपूर्णाकडे वळवली. तिच्याकडे पाहत ते म्हणाले, राणी अन्नपूर्णा, आता तुझी कथा ऐक. तुझ्या मागील जन्मात तू एका अत्यंत गरीब ब्राह्मणाची पत्नी होतीस. तुमच्या घरात दारिद्र्य इतके होते की रोजच्या जेवणाचीही भ्रांत असे. अन्नाच्या शोधात तू आणि तुझा पती गावोगावी भिक्षा मागत कोराने गोळा करत आपला उदरनिर्वाह करत होता. पण या दारिद्र्यातही तुझ्या मनातील श्रद्धा तसूभरही कमी झाली नव्हती. दर सोमवारी तू निर्जळी उपवास करत असे आणि त्याच दिवशी 5 वेगवेगळ्या घरातून थोडे थोडे कोरान भिक्षा म्हणून मागून आणत असे. त्या अल्पशा अन्नातूनही तू अत्यंत मनोभावे स्वयंपाक करत असे आणि सर्वप्रथम त्यांचा नैवेद्य भगवान महादेवाला अर्पण करत असे. त्यानंतरच स्वतः आणि आपला पती ते अन्न ग्रहण करत असत. तुझी ही निस्सीम भक्ती, हा त्याग, हे व्रत भगवान शंकरांना अत्यंत आवडले. तुझ्या याच पुण्यकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी राजाची राणी होण्याचे भाग्य लाभले. म्हणूनच राजाने तुला स्वयंपाकाचे काम सोपवले आहे. कारण हेच तुझे खरे कर्तव्य आहे. हीच तुझी खरी ओळख आहे. राजवाड्यातील सर्वांना प्रेमाने मनोभावे जेवू त्यांचा आत्मा तृप्त करणे,
त्यातूनच तुझे मागील जन्मीचे व्रत पूर्णत्वात जाईल. तुझ्या पतीची सेवा हीच खरी तरी शिवसेवा समज आणि याच सेवेतून तुला शंकराची कृपा लाभेल आणि अंतिमत कैलासाची प्राप्ती होईल. हे ऐकून राणी अन्नपूर्णाचेही मन भरून आले. तिला जाणीव झाली की जे काम ती कमी दर्जाचे समजत होती तेच तिच्या पूर्वजन्मीच्या भक्तीचे थेट प्रतिबिंब होते. तिनेही महर्षींना नमस्कार केला आणि तिच्या मनातील असंतोष पूर्णपणे कमी झाला. त्यानंतर महर्षी वसिष्ठांनी वनमालाकडे पाहिले. तिच्याकडे पाहत ते म्हणाले, राणी वनमाला, आता तुझ्या पूर्वजन्माचे रहस्य ऐक. तुझ्या मागील जन्मात तू एका घनदाट जंगलात राहणारी वानरीण होतीस. त्या जंगलातही एक शिवमंदिर होते जिथे तू नियमितपणे जात असे. दर सोमवारी तू त्या जंगलातील सर्वात रसाळ सर्वात चांगली फळे निवडून भगवान शंकराला अर्पण करत असे आणि हे करताना स्वतः मात्र त्या दिवशी उपाशी राहत असे. तुला जरी भूक लागली असली तरी सर्वप्रथम शंकराला अर्पण केल्याशिवाय तू स्वतः काहीही खात नसे. एका पशु योनीत असूनही तुझ्या मनातील ही त्यागवृत्ती ही श्रद्धा अत्यंत विलक्षण होती. भगवान शंकर तुझ्या या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याच पुण्याईमुळे तुला या जन्मी राणीपद प्राप्त झाले. तसेच तू जी फळे शंकराला अर्पण करत होतीस त्याच फळरूपी आशीर्वादाने भगवंताने तुला या जन्मी मुले दिली आहेत. कारण मुले ही देवाघरची फुले असतात. ती एक अनमोल देणगी असते. म्हणूनच राजाने मुलाच्या रूपाने संगोपनाचे काम सोपवले आहे. हे काम प्रेमाने आणि आनंदाने कर. मुलांचा मनोभावे सांभाळ कर. यातच तुझे खरे कल्याण सामावलेले आहे. या सेवेतून तुला पुन्हा शंकराची कृपा प्राप्त होईल आणि तुझे जीवन सुख समृद्धीने भरून जाईल. हे ऐकून राणी वनमालांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. तिला समजले की मुलांचा सांभाळ करणे हे ओझे नसून तिच्या स्वतःच्या पूर्वजन्मीच्या त्यागाचे प्रतिफळ आहे. तिनेही नतमस्तक होऊन महर्षींना वंदन केले. शेवटी महर्षी वसिष्ठांनी आपली नजर राणी देवींकडे वळवली, जी सर्वात जास्त अस्वस्थ आणि दुःखी दिसत होती. तिच्याकडे पाहत महर्षी म्हणाले, राणी छायादेवी, आता तुझी कथा ऐक आणि तुझे सगळे दुःख दूर होईल. तुझ्या मागील जन्मात तू आकाशात मुक्तपणे विहार करणारी एक घार होतीस. एके दिवशी उंच आकाशातून उडत असताना तुझी नजर खाली जमिनीवर असलेल्या एका शिवलिंगावर पडली. शिवलिंग उघड्यावर होते, तळपत्या उन्हात भाजून निघत होते आणि त्याची काळजी घेणारे कोणीच नव्हते. तुझ्या मनात त्या शिवलिंगाबद्दल एक उत्स्फूर्त करुणा जागृत झाली आणि तू आकाशातच थांबून आपले पंख पसरून त्या शिवलिंगावर सावली धरलीस. तब्बल 2 प्रहर म्हणजे 6 तासाहून अधिक काळ तू त्या स्थितीत न थकता न कंटाळता त्या शिवलिंगाला उन्हापासून वाचवत राहिलीस. हे तुझे निस्वार्थ निरपेक्ष सेवा कार्य पाहून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तुला वरदान दिले आणि त्याच पुण्याईमुळे तुला या जन्मी राणीपद, वैभव आणि सुख प्राप्त झाले आहे. जसे तू त्या जन्मी शंकराला उन्हाच्या तापापासून सावली देऊन सुख दिलेस, तसेच या जन्मी तू राजाला तुझ्या पतीला सुखी ठेव. त्याची मनोभावे सेवा कर. यातच तुझे खरे कल्याण सामावलेले आहे. ही सेवा तुला तुच्छ वाटत असली तरी हीच सेवा तुझ्या मागील जन्मीच्या सर्वात मोठ्या पुण्यकर्माचे प्रतिबिंब आहे. हे ऐकून राणी छायादेवी ढसाढसा रडू लागली. तिला आपल्या स्वतःच्या मूर्खपणाची जाणीव झाली. जे काम ती अपमानास्पद समजून कुढत होती तेच काम तिच्या पूर्वजन्मीच्या सर्वात मोठ्या त्यागाचे, सर्वात मोठ्या भक्तीचे प्रतीक होते. तिनेही महर्षी वसिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि क्षमा मागितली. अशा प्रकारे महर्षी वसिष्ठांनी 4ही राण्यांच्या मनातील सर्व शंका, सर्व असंतोष, सर्व भांडणे पूर्णपणे दूर केली. जे काम प्रत्येकीला ओझे वाटत होते तेच काम आता त्यांना आपल्या स्वतःच्याच पूर्वजन्मीच्या पवित्र भक्तीचा वारसा वाटू लागले. 4ही राण्यांनी एकमेकींकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता तर एक नवीन समजूतदारपणा, एक नवीन आदरभाव दिसत होता. त्यांनी एकमेकींची क्षमा मागितली.
एकमेकींना आलिंगन दिले आणि आपापल्या मनातील मत्सर, स्पर्धा, असूया सगळे काही त्या क्षणी विरघळून गेले. राजा विक्रमसेनही हे सगळे पाहून अत्यंत आनंदित झाला. त्यांच्या राजवाड्यातील शांतता पुन्हा प्रस्थापित झाली होती आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या चारही राण्यांच्या मनात आता एक नवीन दृढ श्रद्धा आणि समाधान निर्माण झाले होते. राजाने महर्षी वसिष्ठांचे मनापासून आभार मानले, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्यांना यथोचित सन्मानाने निरोप दिला. महर्षी वसिष्ठ जाताना राजाला आणि चारही राण्यांना एक अंतिम उपदेश देऊन गेले. प्रत्येक कर्म हे पवित्र असते. जर ते श्रद्धेने आणि प्रेमाने केले तर आपले काम लहान आहे की मोठे, सोपे आहे की कठीण हे महत्त्वाचे नसते. ते काम किती मनोभावे, किती निष्ठेने केले जाते हेच खरे महत्त्वाचे असते. आपापले कर्तव्य आनंदाने आणि समर्पणाने पार पाडा, यातच खरे सुख आणि खरे कल्याण सामावलेले आहे. त्या दिवसापासून राजा विक्रमसेनच्या राजवाड्यात पुन्हा एकदा सुख समाधान नांदू लागले. राणी गोमती आता आनंदाने श्रद्धेने गोठ्यातील गाई म्हशींची सेवा करू लागली. जणू ती प्रत्यक्ष शिवसेवाच करत आहे असे मानून राणी अन्नपूर्णा प्रेमाने स्वयंपाकघरात सर्वांसाठी अन्न शिजवू लागली. प्रत्येक घासात आपली भक्ती मिसळून राणी वनमाला हसतमुखाने मुलांचा सांभाळ करू लागली. त्यांना देवाघरची फुले समजून त्यांचे संगोपन करू लागली आणि राणी छायादेवी मनोभावे राजाची सेवा करू लागली. त्याला सुखी ठेवण्यातच स्वतःचे सुख शोधू लागली. चौघीही राण्यांमध्ये आता पूर्वीसारखे भांडण, मत्सर, असूया उरली नव्हती. त्याऐवजी एक सुंदर बंधुभाव, एक परस्पर आदर आणि समजूतदारपणा निर्माण झाला होता. त्या एकमेकींना मदत करू लागल्या, एकमेकींचे कौतुक करू लागल्या आणि संपूर्ण राजवाड्यात एक प्रकारची शांती आणि समाधानाचे वातावरण पसरले. राजा विक्रमसेनही अत्यंत आनंदी झाला, कारण त्याच्या राज्यात आता कुठलीही अशांती उरली नव्हती. ही होती श्रावण महिन्याची ती रहस्यमय आणि हृदयस्पर्शी कथा, चार राण्यांची, त्यांच्या पूर्वजन्मीच्या भक्तीची आणि त्यांच्या नशिबाची. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. तोपर्यंत बाय.